सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज रात्री वाजलेले 9:30. बोललो खूप दिवसापासून नाईट ब्लॉग वगैरे काही शूट नव्हता गेला, सो बोललो नाईट ब्लॉग शूट करायला पाहिजे. आणि आज फायनली तुमच्या भावाची म्हणजे चार्लीची एक्झाम संपलेली आहे. सो आज खूप खुश आहे मी. आता लेट्स होप किती दिवसात सुट्टी भेटते. अजून एक्झाम तर संपली आहे, प्लस वायवा बाकी आहे. अजून 2 दिवसांनी वायवा आहे. आज एक वायवा झाला एका पेपरचा आणि अजून अराऊंड 4 पेपरच्या अजून वायवा बाकी आहेत. आय होप चांगले जातील. मित्रांनो, तुमचं काय बोलतात ब्लेसिंग सोबत असू द्या मला. नक्कीच मी पास होईल चांगल्या मार्काने आणि चांगले काय बोलतात चांगले वायवासुद्धा देईल. सोलर किती दिवस ब्लॉग नव्हता काढला, नाईट ब्लॉगसुद्धा काढू. काय ना काय मुंबईमध्ये काय गोष्टी चालल्या आहेत त्या बघितल्या पाहिजेत. बोललो अहो स्वीट फॅमिली. फक्त थोडं पोरांना जरा हेल्मेट दिलं असतं तर आवडलं असतं. जाऊ दे. पण हो आजी पण बसलेत. यार मित्रांनो, गोष्ट अशी झाली ना, मुंबईमध्ये तुम्ही मॉर्निंगच्या टायमाला फिरा, रात्री फिरा, की पीक आवरला तर वेगळीच गोष्ट. पीक आवर म्हटल्यावर तर ऑफकोर्स तिथे ट्रॅफिक असतं त्या टायमाला. पण संध्याकाळी रात्र झाल्यावर पण यार 9:30-10 वाजले तरी आहे ना. आता तुम्ही काही लोक कमेंट करतील, अरे मित्रा ही मुंबई आहे, मुंबई रात्रीची जिवंत होते. आहे ना, रात्रीची जिवंत होते, पण झोपा ना यार. किती सर्वजण बाहेर फिरत असता. हॅलोजन लावायची गरज तर वाटत नाही, पण आय डोंट नो की तुम्हाला कॅमेरामध्ये किती क्लिअरिटी दिसते. आणि सर्वांना माहीतच असेल, जे गोप्रो युजर आहे त्यांना माहीत आहे गोप्रो नाईटला थोडंसं विजन त्याची कमी होते ॲज कम्पेअर टू DJIचा ऑस्मो जो कॅमेरा आहे त्यानुसार तरी. अरे बाबो रे, रस्ते 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 कधी सुधारणार. हां, लेट होण्याचं कारण हेच की आज एक्झाम वगैरे संपलेली. सो मित्रांनी ठरवलं आज डिनर करायला जायचं का. सो बोललो चला जाऊ यार. यार केवढे हाय बीम मारले एकदा. बोललो जाऊया आज लंच वगैरे. लंच बोलतो सर, डिनर वगैरे करू. सो झालं प्लॅन वगैरे. हे बाबा नो हेल्मेट, हायवेवर चाललेले आहेत नो हेल्मेट. आपण आता आपली राईडसुद्धा लावलेली आहे. मित्रांनो, लवकरच एक राईड प्लॅन करतो, वन डे राईड प्लॅन करतो. आय होप तुम्हाला लवकरच तो ब्लॉग बघायला भेटेल. आणि मित्रांनो, प्रेम दाखवा यार. आणि ना मी बोलतो, बट खरं सांगू, मी ब्लॉग्स बनवतो, थोडं रीच कमी आहे आणि ना व्ह्यूज खूप कमी येतात आपल्याला. प्रयत्न चालूच आहेत. बोलतात ना देवाच्या घर काय बोलतात, अंधार देर आहे बट अंधेर नाही आहे, तशातलीच गोष्ट आहे. होईल. आता 2 वर्ष होत आलेत, लागतील अजून जेवढे वर्ष लागतात आपण प्रयत्न करत राहायचे. ज्या गोष्टी आपल्या नशिबात लिहिल्यात त्या गोष्टी तर होतीलच. आता आपण छेडानगरवरनं पनवेलला जाणार आहोत आणि रात्रीच्या टायमाला मी छेडानगर पांडुरंग आधी रात्रीच्या टायमाला छेडानगर प्रिफर करतो. मला हा रोड जरा असं काय बोलतात खाली वाटतं. सो मी इथूनच रात्रीचं प्रिफर करतो. आणि मॉर्निंग बोलू इव्हनिंगच्या टायमाला सुद्धा काय बोलतात कॅमेरा चालू आहे ना. हां चालू आहे. मला नंतर माहीत पडलं एवढं मी बोललो, बडबड केली आणि काय बोललंच नाही झालं. बोललो आय होप तुम्हाला व्हॉइस नीट असेल. माईक चेक. मित्रांनो, तुमच्या माहितीमध्ये असं कोणता एखादा चांगला इंटरकॉम असेल तर मला नक्की प्लीज कमेंट करून सांगा. किंवा सोशल मीडियावर मला जर फॉलो नसेल करत तर फॉलो करून घ्या. @तन्मय शिंदे किंवा शिंदे तन्मय टाका. सो मला वाटलं ह्या व्यक्तीने काहीतरी फेकलं वाटतं. मला असं काहीतरी वाटतं मित्रांनो की थोडंसं काहीतरी विषय झाला वाटतं. आवाज आला कसला तरी मला पाठवून. लेट्स होप थोडा पुढे थांबून बघायला पाहिजे. काहीतरी झालं मला असं वाटलं. आवाज आला कसला तरी, डोंट नो कसला आवाज होता तो. हवा नसेल गेली तर बरी. असं वाटत तर ना हवा गेली आहे, बट
तरी पण मनात शंका नको. आणि 2 मिनटं मी थांबून बघतोच काय झालंय. मला असं वाटलं काहीतरी झालंय पण आयडिया नाही. थांबून बघितलेलं बरं. 2 मिनटं साईडला थांबतो भाऊ. आयडिया नाही बोललो काय झालं काय माहित. 2 मिनटं मे बी काहीतरी इश्यू झाला वाटतं. शिट यार. मित्रांनो मला असं वाटलं हवा गेली की काय. नाही नशीब हवा वगैरे नाही गेले तर बोला लटकलो असतो. मी समजतो मला वाटलं हवा गेली की काय. काय दिसत नाही काय. लोक नशेत गाडी चालवतात ना. आहे ना तुम्ही मला बोलू शकता की तू पण साईडने जाऊ शकतो. अरे पण मित्रांनो जर जागा आहे तर जाऊ देऊ शकता ना यार. नशीब यार आपला काय बोलतात की हवा वगैरे कमी नाही. का माहिती आहे मला क्रॉसिंग केली ना मी तिथून मला असं बोलतात ना हवा लीक होण्यासारखा आवाज येतो. सुप 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 असा आवाज येतो बघितलं. मला वाटलं तसं काहीतरी टायर पण हवा गेली की अचानक काय खड्ड्या वगैरेतनं आलो म्हणून. बट नाही तसं काय नव्हतं. आय थिंक सो दुसऱ्या व्हेकलचा तो आवाज असावा आणि मी समजतो की आपल्या गाडीचं काहीतरी झालं. सो मित्रांनो हीच गोष्ट सांगत होती की हा तुम्हाला माहिती असेल छेडानगर किंवा शिवाजीनगरचा जो ब्रिज बोलतो आपण आपल्याला गोवंडी साईडला जाण्याला जिथं आपण सायन पनवेल हायवेला लागतो त्यासाठी जायला हा ब्रिज आहे माहिती. आधी इथून फक्त कार्स अलाउड होते आता बाईकसुद्धा अलाउड आहे तिथून. तर हा रोड मला एक गोष्ट सांगायची होती की ह्या रोडवर जे स्पीड कॅम्प्स लावलेत ते मित्रांनो फाईन मारतात. माझ्या मित्राला इथे 2दा फाईन लागले 60च्या वरती गेल्यावर. आता मी ही गोष्ट कन्फर्म नाही सांगू शकत की हे 24/7 चालू आहेत की नाही की पर्टिक्युलर काही टार्गेट कंप्लीट करायच्या टायमाला चालू आहेत. आणि आता असं बघायचं म्हणाल ना तर हे दिसतात तुम्हाला हे चालू आहेत. हे लाल लाईट तुम्हाला दिसली पॉसिबल झालं तर मी तुम्हाला झूम करून दाखवेल एडिटिंगच्या टायमाला. पण हे चालू आहेत खरं सांगू तर. अजूनपर्यंत मला फाईन नाही पडले बट मी माझ्या मित्राला पडलेली म्हणून मी सांगतोय. आणि डोंट नो पडू शकता कधीही पडू शकते. आणि स्पीड कॅम्प लावलेत तो भरोसा नाही. तुम्हाला माहीतच आहे जेव्हा त्या लोकांना कंप्लीट करायचा असतो त्यांचं टार्गेट ते काहीही कसेही करू शकतात. जसं की सर्व लोक बोलतात नवी मुंबईत राहतात त्यांना माहिती वाटत असेल की पाम बीचच्या हायवेवर फाईन नाही लागत. मित्रांनो पाम बीचच्या हायवेवर फाईन लागते आणि भरमसाठ लागते. मला चांगलंच माहीत आहे. माझ्या दुसऱ्या गाडीवर मला लागले फाईन. ओव्हर स्पीडिंगची फाईन लागलेली. ती स्टार्टिंगला आय थिंक सो फर्स्ट टाईम होती म्हणून मला 500 रुपीजची 500 रुपीजची लागलेली. तिथे कॅमेरेज चालूच आहेत. आणि हा आपली चार्लीसुद्धा सर्व्हिस झाली आहे. 30,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. लवकरच जेव्हा रिव्ह्यू येईल 30,000 किलोमीटरच्या नंतर काय चेंजेस आहेत काय गोष्टीमध्ये काय फरक पडतात आपल्या गाडीत. आणि 2026मध्ये तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर ही चांगली वर्थ इट आहे की नाही आणि कोणासाठी उपयोगी आहे ते सुद्धा डिटेल प्रॉपर सर्व गोष्टी येतील. तेव्हा दिसतो तेव्हा लाल लाईट पेटते. सो प्रॉपर डिटेल व्हिडिओ येईल ह्यावर की काय करायला पाहिजे आपण किती आता कॉस्टिंग आहे किती आपल्याला EMI बसेल किंवा काय ते काय ते सर्व क्वेश्चन विचारू. आणि जे काय राहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून किंवा आपल्या सोशल मीडिया हँडलवर तुम्ही जाऊन मला विचारू शकता. मी तुम्हाला ॲज सून ॲज पॉसिबल जेवढं मला लवकरात लवकर जमेल मी तुम्हाला मेसेजला रिव्हर्ट करेल रिप्लाय करेल. आता यार फक्त सुट्टी जास्त दिवस भेटले पाहिजे यार. साई पालखी चालली आहे. पाया पडून घेऊ बाबांच्या. ओम साईराम ओम साईराम मित्रांनो ओम साईराम. हो DJ चालू आहे. हा यार बरं वाटतं यार. पण मित्रांनो कसं आहे झालं चांगलं तर आहेच बट घरातल्या परमिशन नाही देता गोष्टीला. आणि प्लस सुट्टीसुद्धा पॉसिबल नाही होतो. जाऊ एक दिवस नक्की जाऊ. बाबांचं बोलावणं असेल तर नक्की जाऊ. ते पायीवारी असेल किंवा बाईकवारी असेल माहीत नाही बट होतील गोष्टी.
एक गोष्ट आहे मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवा की देवाचं जो बोलावणं असतो ना, ते देवाचं स्वतःचा बोलावणं जेव्हा येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही काहीही असू दे, तुमच्याकडे लाखो चिकार पैसा असू दे, तरी तुम्ही कधी देवापर्यंत नाही पोचू शकणार. ती एक शक्ती आहे ना, ती तुम्हाला पोचूच नाही देणार देवापर्यंत. जोपर्यंत बाबा असो, देवी असो, कोणताही देवदेवता असो, जोपर्यंत त्याला भेटायची इच्छा नाही, त्यांना भेटायची इच्छा नाही ना, नाही होणार ती गोष्ट. कितीही काय करा, तुमची कधी तिकीट कॅन्सल होईल, कधी तुम्हाला आजारपण येईल, कधी पैशाचा प्रॉब्लेम होईल, कधी सर्व गोष्टीसुद्धा बरोबर असतील ना, तरी तुम्ही नाही जाऊ शकणार. मधल्या रस्त्यातून पाठी याल. खूप लोकांसोबत अशा गोष्टी झाल्यात की ठिकाणी गेल्या, त्या अशा ठिकाणी गेल्या देवस्थानी, आणि तिथून रिटर्न यावं लागलं, ते पोचलेच नाही येतात देवा ठिकाणी. काही बोलू शकतो, काही आपले पाप आहेत किंवा काही गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला जोपर्यंत नीट होत नाही गोष्टी, तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत. आणि ही रियालिटी आहे. आणि देवाशी काहीच आपण लपवू शकतो. देवानेच आपल्याला बनवलं आहे, सो प्रश्नच येत नाही. सरळ जातो सँड पनवेल हायवे. हा आपला पाम बीच चालू होतं इथून. माझं घर ओल्ड पनवेल आहे, सो मला हे खूप बरं पडतो पाम बीचने जायला. इफ तुम्हाला बाहेर राहता न्यू पनवेल साईडला वगैरे, तर सँड पनवेलसुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. हे कसं रोड वगैरे जर चांगले आहेत, आय नो सिग्नल्स आहेत इथे. सँड पनवेलला गेलात तर तुम्हाला सिग्नल बिलकुल नाही भेटत पनवेलपर्यंत. इथे सिग्नल्स आहेत अराऊंड 4 ते 5 सिग्नल, असं आहे. मला जेवढं कन्फर्म नाही बोलू शकत, पण 4 ते 5 सिग्नल आहेत. पण रोड चांगले आहेत हो, आणि सेफ्टी वगैरे वाटते मला. कॅमेरेज वगैरे आहेत इथे, सो बेस्ट वाटतं हा रोड मला. हो 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 हो. आणि ते लाईट्ससुद्धा आहेत. सँड पनवेल हायवेला काही ठिकाणी लाईट्स नाहीत, असं मला जेवढं लक्षात आहे. कारण की मला खूप दिवस सँड पनवेल हायवेने मी ट्रॅव्हल नाही केला, सो त्याची मला आयडिया नाही आहे की कसं आहे ते, काय आहे ते. सो यस मित्रांनो, फायनली पोचलेलो आहोत मी माझ्या म्हणजेच माझ्या घरी पोचलेलो आहे मी आज. आय नो ब्लॉगमध्ये सगळं स्पेशल काही नव्हतं, जस्ट एक रॅन्डम बोलतात ना, एक आपण वार्तालाप केलं जस्ट की कसं काय चालल्यात गोष्टी आपल्या. सो आय होप ब्लॉग आवडेल तुम्हाला. नाही आवडला डिसलाईक करा, काही इश्यू नाही. काय इम्प्रूव्ह करू शकतो हे सुद्धा सांगा. आणि आय नो थोडा कधी कॉन्टेंट नाही येत आहे मित्रांनो, खरं सांगावं, कधी कॉलेज नसतो आणि कॉन्टेंट नाही भेटत आहे सध्या. जे काही कॉन्टेंट आहे तर चांगला कॉन्टेंट मी द्यायचा प्रयत्न करतो. काही पण रँडमली फालतू बनवायचा आणि ब्लॉग टाकायचा हे नाही जमत मला मित्रांनो. सो मी नक्कीच चांगलं बनवत जाईल, गोष्टी चेंजेस करत जाईल, आणि तुम्हाला चांगले ब्लॉग्स भेटतीलच. तुम्ही त्यासाठीच मला सबस्क्राईब केलेत. आपले सबस्क्रायबर हलू का वाढत नसतील, पण चांगले सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूजसुद्धा वाढतील त्यात काय. सो आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण परत एकदा कोणत्यातरी नवीन व्हिडिओसोबत, नवीन कोणत्यातरी टॉपिकसोबत. टिल देन बाय बाय आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. whatever, please sir, I want to reach 1 million